हत्ती कसा पडलाय बघा खाली. हे पीक कशाचं आहे सांगा. याचं परत खत होतंय. हॅलो गायज, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आज मस्तपैकी सकाळी सकाळी धुकं बघायला मिळते. म्हणजे काल पाऊस एवढा झाला बघा, हत्ती का सगळ्या रस्त्यावरती पडायला लागला. समोर बारीक असं धुकं दिसते बघा. भाई साहब, काल रात्री जोरात पाऊस झाला, जोरात. सूर्य काय दिसणं झाला. काल संध्याकाळी पाऊस जास्त झाला, त्यामुळे काही राखी बांधून घ्यायला काही जायचं झालं नाही. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आपले लेट चालू आहेत. नेक्स्ट टाइम लवकर बनवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे एक दिवस आधीच बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ. विहिरीत किती गडूळ पाणी आले बघा, सगळं चॉकलेटी झाले. रस्ता एकदम चकाचक दिसायला लागलाय बघा. काल जोरात पाऊस होता, एकदम जोरात, चकाचक. समोरून किती कुत्रे आले बघा. भीती वाटत होती, पण तसंच चालत गेलो मी पुढं. हो, किती येते आता म्हटलं येत्यात चावायला. आणि पुढे गेल्यावर शेवटला कुत्रा आहे, त्याचं भ्या वाटत होतं. ते मला बघून तिथं जागेवर थांबलं. हळूहळू त्याजवळ गेलो, परत ते पुढे गेलं बघा. रात्री पाऊस पडला, त्यामुळे ओढ्याला किती पाणी आलं बघा, जोरात वाहते पाणी. टायगर अभी जिंदा आहे. इथं सोयाबीनचं पीक आहे बघा, आणि त्याच्यामध्ये लागण केली. आता वाजले 10. मस्तपैकी आवरून वगैरे झालेलं आहे. आता जाऊन पलीकडे जरा रूमची साफसफाई जरा करायची आहे. आणि हा बघा माझा मोबाईल पोको. क्लिअरिटी वगैरे कशी आहे कमेंट करून सांगा. रूममध्ये आले पण गंमत झाली, एक लाईटच नाही. तर आपल्याला खिडकी खोलायची आहे या ठिकाणी. आणि इथं पहिला आपला गेमिंगचा सेटअप होता, त्यावेळी बॅकग्राऊंड होतं, त्यावेळी लावलेलं होतं आपलं गिफ्ट पेपर. तर 1 मिनिट आपण आता मस्त एक खिडकी खोलूया. बऱ्यापैकी झाडून घेतलेलं आहे. आता बघूया लाईट आल्यावर कुठं काय राहिले काय. दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह स्ट्रीम करायचं म्हणते गेमची, त्यासाठी जागा केल्या. इथं रेंज येते आपल्या ह्या कोपऱ्यामध्ये. खुर्ची ठेवायचं कारण आहे की ह्या इथं बऱ्यापैकी रेंज येत्या जिओला, त्यामुळे लाईव्ह स्ट्रीम करताना नेट कमी होत नाही. त्यामुळं ह्या कोपऱ्यात या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीम करायचं म्हणतोय. आजीन जरा वैरण काढल्या, जाऊन वैरण तेवढी घेऊन यायची. वाजलेत 12. ऊन बरोबर डोक्यावर आलंय बघा. मी बघितलं गाव डोक्यावर ऊन आलेलं.
असं डोक्यावर ऊन येते बघा. जास्त काय नाही, समोरच वैरण काढलेले. जाऊन आता वैरण घेऊन यायचं. लय नाही बघा, जराच आहे. 3 शर्टांनी किती लागते एवढीच वैरण घेऊन चालले. ढग बघा कसं वर दिसतंय मस्त पैकी मोकळं निळ्याने. काय झालंय? हा काय काय झालं? अरे तर आजचा ब्लॉग एवढाच होता. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. It's not a game, it's a rich thing.